विद्यार्थ्यांनो, सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 डिसेंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मोहन यादव. मोहन यादव यांची भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशचे निवडून आलेले मुख्यमंत्री म्हणून अधिकृतपणे घोषणा केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, इन्व्हेस्ट इंडियाद्वारे 27वी जागतिक गुंतवणूक परिषद कोठे आयोजित केली जाईल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. इन्व्हेस्ट इंडिया 11 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत नवी दिल्ली येथे 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करेल, जे जागतिक सहकार्यासाठी आणि गुंतवणुकीचे भविष्य घडविण्यावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, आपण दरवर्षी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा करतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 11 डिसेंबर. आपल्या जीवनातील पर्वतांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने नियुक्त केलेला हा दिवस आपल्या ग्रहांच्या चांगल्या भविष्यासाठी या नैसर्गिक चमत्कारांच्या संरक्षणावर विचार करण्यास प्रोत्साहित करतो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कृष्णवेणी संगीता निरंजनमचे उद्घाटन कोणत्या भारतीय राज्यात केले? राईट आन्सर आहे आंध्र प्रदेश. अधिकची माहिती, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे तेलुगू संस्कृती आणि शास्त्रीय परंपरा साजरे करणाऱ्या कृष्णवेणी संगीता निरंजनमचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे पर्यटन मंत्री आणि वित्त मंत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राईट आन्सर आहे 10 डिसेंबर. अधिकची माहिती, 10 डिसेंबर रोजी सार्वत्रिक मानवाधिकार दिन घोषणाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य, समानता आणि सर्वांसाठी न्याय ही या उत्सवाची थीम आहे, जी जागतिक स्तरावर अपरिहार्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी चालू असलेल्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून कोणत्या देशाने अधिकृतपणे माघार घेतली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, इटली. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून माघार घेण्याचा इटलीचा निर्णय आर्थिक, भूराजकीय आणि धोरणात्मक विचारांचे जटिल मूल्यमापन प्रतिबिंबित करतो. त्यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे, US सरकारने 2023 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन कोणाला घोषित केले आहे? हा जो प्रश्न आहे तो कालच्या चालू घडामोडी सिरीजमधील आहे. तर लक्षात घ्या, जे विद्यार्थी डेली व्हिडिओ बघतात त्यांना नक्कीच कोणत्याही परीक्षेसाठी कुठल्याही पद्धतीने अडचण येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तसेच आपल्याला जर चालू घडामोडी प्रश्नसंच जर पाहिजे असेल तर तुम्ही मला 93 56 25 60 37 यावर लगेचच व्हॉट्सॲप करायचं आहे. तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.